दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध ठिकाणी नवरात्र उत्सवाचे फलक झळकू लागले असून मालाड पश्चिम येथील गोरसवाडी मैदान येथील भाजप मालाड विधानसभा व साई प्रबोधन ट्रस्ट आयोजित नवरात्र उत्सवाचे फलक गरबाप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे। दरवर्षी नवनवीन थीम घेऊन ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या नवरात्र उत्सवात यंदा सिंदूरची थीम घेण्यात आली असून हर घर स्वदेशी घर घर स्वदेशीचा नारा देण्यात आला आहे। मंडळाचे हे 6वे वर्ष आहे। विशेष म्हणजे मालाड मालवणी लव जिहादचा अड्डा झाल्याचा आरोप करत मंत्री आशिष शेलार यांचे भाऊ विनोद शेलारकडून लव जिहाद थांबवण्यासाठी मालाडमधून प्रयत्न केला जात आहे। गरबा खेळण्यासाठी येणारा प्रत्येक व्यक्तीला टिक्का लावून गरबा खेळण्यासाठी आतमध्ये सोडलं जात आहे। तीनों बहनों कહેવાનો મતલબ એવો છે આગળ હાથ રાખો અને પ્રતિજ્ઞા લ્યો। के शुभ अवसर पर आज रंगीला नवरात्रि के शुभ अवसर पर हम प्यारे प्रधानमंत्री मोदी जी के सीख को अपनाकर हमारे प्यारे प्रधानमंत्री मोदी जी के सीख को अपनाकर हम सब भारतवासी प्रतिज्ञा लेते हैं कि हम सब भारतवासी प्रतिज्ञा लेते हैं कि आज से हर दिन हर पल आज से हर दिन हर पल हर त्योहार में हर विचार में हर त्योहार में हर विचार में स्वदेशी उत्पाद हमारी पहली पसंद होगी। स्वदेशी उत्पाद हमारी पहली पसंद होगी। हम उपहार ऐसा देंगे हम उपहार ऐसा देंगे जो भारत में बना हो, जो भारत के सामान से हो, भारत के सामान से हो, रोशनी वही करेंगे जो भारत में बने झालरों से हो। आज से एक ही मंत्र, वोकल फॉर लोकल। आज से एक ही रास्ता, आज से एक ही लक्ष्य, विकसित भारत। विकसित भारत। हम स्वदेशी उत्पाद को अपनाकर हम स्वदेशी उत्पाद को अपनाकर 2047 में भारत को 2047 में भारत को विश्व का सबसे सशक्त राष्ट्र बनाएंगे। विश्व का सबसे सशक्त राष्ट्र बनाएंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की, भारत। लव जिहाद थांबवण्यासाठी प्रत्येक मालाडमध्ये या ठिकाणी प्रत्येक लोकांना हा टीका लावून आत्महत्या नाही। या ठिकाणी सर्वांना टीका लावून नुसता लव जिहादच नाही पण लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, वोट जिहाद असेल, ज्याचं केंद्रबिंदू आपल्या या मालाडमध्ये आहे, या मालवणीमध्ये त्याचं केंद्रबिंदू आहे। आणि विश्व हिंदू परिषद आणि समस्त समाजाने जर टीका लावून या ठिकाणी नुसता लव जिहाद नाही सगळ्या प्रकारचे जिहाद थांबवण्याचा संकल्प करण्याचा निर्णय केला असेल तर तो निर्णय हा स्वागतार्ह निर्णय आहे। आणि त्याची सुरुवात ही योग्य ठिकाणी होत आहे की मालाडमध्ये ज्या प्रकारे मालवणी पॅटर्न लागू केला जात आहे त्या मालाडमधनंच
या सर्व प्रकारच्या जिहादांना या जमिनीमध्ये कायमचं गाडण्याचा संकल्प हा अखंड हिंदू समाजानं या ठिकाणी केलेला आहे आणि ही स्वागतार्ह गोष्ट आहे. त्यामध्ये मिक्स क्राऊड आहे, मुस्लिम पण आहेत, हिंदू पण आहेत. लोकांचा प्रतिसाद काय आहे? अतिशय सुंदर प्रतिसाद आहे. म्हणजे विचार करा, आताच परत पाऊस आला, काल दांडिया चालू असताना 3दा पाऊस आला, त्याच्या अगोदर दिवसभर पाऊस आहे, तरीसुद्धा आज इथे हजारो लोक आलेली आहेत आणि आज दुसराच दिवस आहे आणि आम्हीसुद्धा लोकांसाठी जेवढ्या अरेंजमेंट्स करता येतील तसं करतोय. कारण शक्तीचं प्रतीक म्हणजे नवरात्र, संस्कारांचं प्रतीक म्हणजे नवरात्र आणि आनंदाचं प्रतीक म्हणजे नवरात्र आणि म्हणून लोक इथे जास्तीत जास्त संख्येने येत आहेत. आणि मालाडमध्ये गेल्या कित्येक वर्षात एवढा मोठा दांडिया मालाडच्या इतिहासात झालेला नाही. ती कमी आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि आमचे देवेंद्रजींच्या नेतृत्वात अमित साटम यांच्या नेतृत्वात ती पुरी करू शकलो, याचा मला आनंद आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.